अटल सेतूमध्ये अटलजींचा फोटोच नव्हता। राम मंदिरात तरी रामाची मूर्ती असेल ना। पंतप्रधान मोदींना उद्धव ठाकरेंचा खोचकटोला। राम मंदिर सोहळ्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना निमंत्रण दिलं जावं। त्यांच्या हस्ते राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा व्हावी, उद्धव ठाकरेंची मागणी। शंकराचार्य राजकारण करत आहेत। नारायण राणेंचा शंकराचार्यांवर आरोप। मी तसं बोललोच नाही, वेगळा अर्थ काढला। अवघ्या काही तासात नारायण राणेंचा घुमजाव। गर्दी कमी झाली की अयोध्येला दर्शनाला जाऊ। माझ्यासाठी धर्म आणि अध्यात्म व्यक्तिगत गोष्टी, त्याची कधी जाहिरात करत नाही। रोहित पवारांचा भाजपला टोला। चॅनलवर कारवाई करणं हा मूलभूत स्वातंत्र्यावर हल्ला। शरद पवारांचं वक्तव्य माध्यमांवर दडपशाही होत असेल तर संविधान धोक्यात। लोकशाही मराठीवरील बंदीचा शरद पवार रोहित पवारांकडून निषेध। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही। ओबीसी मेळाव्यात भुजबळांचं विधान। तुम्ही फिरणार आणि हॉस्पिटलमध्ये झोपणार। भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल। कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघ हा भगव्याचा बालेकिल्ला राहिला, पण भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांना गाडणारा हा मतदारसंघ। उद्धव ठाकरेंचा खासदार श्रीकांत शिंदेंवर हल्ला। ठाकरे पिता पुत्रांनी कल्याणमधून लढावं आणि जिंकून दाखवावं, खासदार श्रीकांत शिंदे यांचं आव्हान। शिवसेनेचं नाव आणि चिन्ह आपल्याकडेच राहणार। निकालानंतर विरोधकांचा थैथयाट, विरोधकांचं पाणीपत होणार। मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल। 22 जानेवारीला अयोध्येत कारसेवकांचं स्वप्न पूर्ण होतंय। 22 तारखेला गावागावात आरती करा, पूजा करा, राज ठाकरेंचं आवाहन। मिलिंद देवरांवरून भाजप शिवसेनेत संघर्षाची शक्यता। दक्षिण मुंबई लोकसभेसाठी दोन्ही पक्ष आग्रही। देवरा लवकरच शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता। महायुतीत पालघर लोकसभेवरून तिढा वाढणार। पालघर लोकसभेवर भाजपचाच खासदार निवडून येणार। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं मोठं वक्तव्य। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।